तो ग्रहण लागला म्हणजे अमावास्येचा ग्रहण तुका लागला. अरे माका ग्रहण लागला बरोबर आहे, मान्य आहे, माका ग्रहण लागला दिसता. पण ह्या असा की नाही वर त्याचा खूप उपयोग फायदे होत. अरे बाबा चंद्र जेव्हा सुट्टी भरती होता ना तेव्हा ह्या तुका बुडवून पण मारू शकतात. असा ह्या त्याचा फायदा लय तसाच. आणि म्हणून याची ब्रह्म आमचे हे नाईक बुवाने उपमा दिलेली माका की ब्रह्मदेव बरोबर सांगलं खरा का ब्रह्मदेव मी ब्रह्मदेव होय. पण त्या ब्रह्मदेवाने निर्मिती केली नसती तर तुमचा ह्या काय खरा चालला नसता, दिसला नसता काय तुमचा. हा बरोबर ना, म्हणून हा ब्रह्मदेवाने निर्मिती केली बरोबर. तसेच कविटकर बुवा मला म्हणाले खरोखरच त्यांनी पुजारी बुवांची उपमा दिली. पुजारी संदीप पुजारी त्याच्यासारखे दिसतात तुम्ही, काय भारी वाटतात, काय काय बरं काय काय सांगले होय घरा. अरे पण ह्या जा खासा जा की ना ह्याच्यात मेमरी कार्ड जा ना 6 GB मेमरी कार्ड म्हणून म्हणते ऐकला. आणि चांगली गोष्ट तुझं पुजारी बुवांची उपमा दिली त्याबद्दल खरोखरच मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच हा 13व्याचा भजन आमच्या आता हे त्याचे ब्रह्मा विष्णूचा अवतार मोठो ना भारीतला काम झंगाट मोठा झंगाट. आता मागाशी काय म्हणाले 13व्याच्या भजनात पोवा तुम्ही 13व्याचं भजन गातास. 13व्याच्या भजनात बरोबर 13व्याचं भजन गाते माझा मान्य आहे. पण त्याच्यात बाबा सोन्या माझ्या पित्रा शांत होत म्हणून तर मी गातोय. खरा ना पित्रा शांत करूची लागतो बाबा मला काय होता लागतात त्याच्यात माझी काय चुकी आता माझा काय चुकी लागला. आणि म्हणून मी असा म्हणून तुमका शांत करून मी येईल त्याच्यासाठी पित्रा शांत करू. त्याच्यासाठी मी तुमका एक त्याची झलक म्हणजे काय त्या पित्राचा जा म्हणतो पित्राचं मी गाणं म्हटले बरोबर मान्य. मग मी आता त्याच्यात पित्राचा काय असता म्हणजे कसा जो अभंग काय असता तो एक मी कधी झलक दाखवतो. ओके ठीक आहे. नॉट एम लोके माझे ठोके बुवा हात मोडून डोके ओके. आयुष्य मोजू मापारी बसलो म्हणून म्हणते बघा आयुष्य मोजावया बैसला मापारी तुका रे व्यवहारी का रे
त्या राहायचं बरोबर. प्रत्येक भजन वेगळा, गणपतीचा भजन वेगळा, बारायचा वेगळा, तेरायचा वेगळा, बारशाचा वेगळा. बारशाच्या आमच्या गुरु मौलिंका इच्छा आहे बारशाचा भजन लय मागणी ऐकला घाली लोक माहिती असतात. सुंदर असे तर म्हणते सुंदर नावातच सुंदर, अति सुंदर, श्याम सुंदर असे श्यामसुंदर आमचे गुरु बरे बोली. पण पाहण्यासाठी त्यांना एवढी मागणी घेणार की काय झालं ते आम्ही सांगलो नाही, पण त्यांचाच भजन आहे. पण आता सुंदर असले बाबा तरच भजन आहे. ते तरी पॅटर्न असतो प्रत्येक साधूला पॅटर्न धन्यवाद. तसेच मागाशी बुवा आमचे हो ते धडेचे ब्रह्मा विष्णू महेश 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 घरात शेवळो काय गुटाले नाही बाबा. अशी असा काय का पिळगाट मारले नाही रे बाबा बाबा काय झगाटले भारी ऐकला भारी मग बरोबर बुवा मानलंय. छान भारी एक नंबर. पण खरोखरच मी बुवांचे मनापासून आभार मानतो, पवित्र मानते. का? कारण मगाशी आल्या आल्या ते मी विसरून गेलो आभार मानायचे. खरोखरच त्यांनी अन्न हे पूर्ण परब्रह्म, बरोबर त्यांनी आमच्या मंडळासाठी जेवणाची सोय उत्तम प्रकारे जेवणाची सोय केली. त्याबद्दल आम्ही भजन मंडळातर्फे त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इतके ते तसे भारी. पण तो शेलो मात्र शेल्यात काय नाद नाही, नाद थोडा. आणि ती मगाशी चोर मारले सांगत ते नाही बुवा मी नाही बोलल्या तर मगाशी चर मारलाय ना चर काय प्रश्नच नाही. हा बरं चर मारू घेतलाच पाहिजे तुम्ही भाजी पाहिजे मागा. ओके ओके बरं बरं. मगाशी म्हणले ना गोव्यात गेले गोव्यात. हा गोव्यात गेला तेव्हा ते वरवाडून झाडेसून निघायची वाटतं. बरं ठीक आहे. पण गोव्यात काय नक्की भय बाकी कोण नाही. सिंधुदुर्गात आमचे हय पांडुले कोण एवढे कारागीर कलाकार एवढे असं चांगले चांगले विनोद बुवा चांगले चांगले कलाकार म्हणजे काय असत ते आहे. मग गोव्यात म्हणजे काय करत हो एकदा गोव्यात नक्की कारण काय लावता झंगाट तरी नक्की काय हा मजा येगळी. हा म्हणजे ह्या मध्ये खरा सांगतात मजा येगळी. माका वाटतं नक्की हे गोव्यात गेले नक्की खेळता गेला ते पहिल्या धारेच्या प्रेमानं झाला नवठाण पावशी असं वाटतं. ह्या घातली झंगाट ह्या घातलं नक्की 100%. कारण ते कमी दरात मिळतात हा जे दर कमी. त्याच्यासाठी मला वाटतं काहीतरी नाही गेला असं वाटतं मला. दुसरा हा आणि वाटतं मला नेचर हॉटेल. हो हो नेचर हॉटेल. बरं ठीक आहे. नेचर हॉटेल कधी जाऊया? सकाळी जाऊया. भारीत लागा म्हणजे भारी गेल्या गेल्या लगेच नेचर हॉटेलला जाऊया. भारी काम सांगलं. पण बोल तुम्ही लय बोलला ना प्रमाणाच्या बाहेर झाला नाही. आपली तो विषय नाही बोलला भया वासा नाही. आपण काहीतरी द्यायला लागतो. हा प्रचंड सोबत आपण द्यायला लागतो बोलला भया त्याबद्दल वाद नाही आणि नादव नाही. तुमच्या शेल्याबद्दल आहे त्या गळ्यात त्याच्याबद्दल जबरदस्त भोगविशाल भारी म्हणून. हा आणि काय म्हटले फुस्कोबार फुस्कोबार पुजारे बुवा फुस्कोबार बरोबर फुस्कोबार वाटलो. पण कधी तुका ॲटम बॉम्ब फोडीत ना हा समजायचा ना. हा फुस्कोबार वाटलो बरोबर ना नाही बुवा फुस्कोबार म्हणा फुस्कोबार दिसतंय काय फक्त सारा सारा गायचं दिसतंय का मी. हा दिसतं तसं नसतं म्हणजे फसता. हा फुस्कोबार असा म्हटलेलं. भुसकोवर तू भाईच्या ऐकले वाटते तो सांग बरं. तू केस नको एका गेलोस तो गोव्यात गेलोस. हा गोव्यात गेलोस आणि भाई बाबीत कोणच नाही. मग आता काय हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घन दाट गेला कडे हिरव्या रंगाची झाडी घन दाट. हा ताकद माका वाटतं त्याच्यामुळे तू गोव्यात गेलोस. हा भारी जा बागे. हा माझं फक्त हळूहळू वाटते मी पण नाका बोल आता हळूहळू. मागाची पहिल्या बार कसं
म्हटलं बघूया नया है हो, नया है हो म्हणून हळूहळू कपार बसवले तर कानात पसंतीच करत मारू लागला. भारीच लागला खायला खतरनाक. ठीक बैठकला सुरुवात करतो या ठिकाणी हळूहळू. बरा गोवा भजन. भजन याचा अर्थ भजन म्हणजे काय? भजन म्हणजे म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जनमानसांपर्यंत आणि नम्रतापूर्वक नम्रतेने केलेले ते भजन. आणि आपण फकाफका करतो होता भजन, बरोबर ना? हा बरोबर आहे ना ऐसा ना म्हणून मी आपलं महान ते म्हणतो मी आपल्या गपरावशात काटा काढूकच व्हाया. आज रात्री गाडी आहोत गाडी करा गाडी त्या बाबतीत बरोबर म्हणजे भरपूर त्याचे अनुभव बरोबर त्याच्यावर घेण्यासारखे. आम्ही पण तिला कधी कधी अशी माऊलिंगा परत असतो आमची वठण करू आम्ही खरोखर त्यांचे धन्यवाद. ठीक. या ठिकाणी जाग झालंय सारं गाव तांबड फुटाया लागलं. जाग झालंय सारं गाव तांबड फुटाया लागलं. तुझी घागर नाळाला पाणी सुटाया लागलं. Yeah.
ब्रह्मा विष्णू आणि महेश या गावचे 2 बुवा, आमचे नाईक बुवा, कविटकर बुवा आणि आम्ही स्वतः आचरेकर बुवा, याबरोबरच या लिंगेश्वर मंदिरात आम्हाला असा योग आला आणि त्याची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे हा आज तिरंगी सामना असा उत्तर रंगत चालला। त्याबद्दल बरोबरच आम्ही या लिंगेश्वर मित्र मंडळाचे बरोबरच आभार मानतो, आभारी आहोत। धन्यवाद। निसर्गरम्य अशा माणकुली गावात श्री देव लिंगेश्वर मंदिरात आम्हा तीनही बुवांना हरिनामरूपी सेवा करण्याची सुसंधी उपलब्ध करून दिली या मंडळाने। त्याबद्दल आम्ही आमच्या तिन्ही बुवांच्या वतीने लिंगेश्वर मित्र मंडळ आयोजकांचे आभार मानतो। त्यांच्यासाठी जबाबदारीचं काय झाले पाहिजे। धन्यवाद। स्तुत्य उपक्रम असा राबवला। तसेच या मी माझ्या परीने तसेच आमच्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार तसेच आमचे गुरु आमचे श्री श्यामचंद्र आचरेकर तसेच आमचे गुरुतुल्य असे चंद्रकांत कोकण कलाभूषण यांचे पट्टशिष्य बुवा श्री आदरणीय सन्माननीय पांडुरंगजी परब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही गजर असा पडायला ठरवलाय। काय चुकलं थोडं या बारी दरम्यान आपल्या कुडाळचे माणकुलीचे पीठमंदार जाधव मॅडम हे उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक रंगमंचावर यायचं आहे। लांडे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे आमच्या माणकुली गावचे सुपुत्र माजी सैनिक आणि आता पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमचे परममित्र राहुल रामदास हे सुद्धा या बारीच्या दरम्यान उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे। सन्माननीय लांडे साहेब यांना विनंती करतोय आपण गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। धन्यवाद बुवा। या ठिकाणी मगाशी एका माऊलीची फरमाईश आली होती की बाळासाहेब ठाकरे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काहीतरी गाणं म्हणा ते वेळेवर सादर करण्याचा प्रयत्न करतो। बाळासाहेब ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कायदा भीमाचा फोटो गांधीचा
दोन राजे इथे गाजले, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, कोकण पुण्यभूमीवर. एक चौदार तळ्यावर, धन्यवाद. या लिंगेश्वर मंदिरात सामना तिरंगी रंगला, या लिंगेश्वर मंदिरात सामना तिरंगी रंगला. लावलं पांढरा तिरंगी सामन्याचा रंगच वेगळा, तिरंगी सामन्याचा रंगच वेगळा. लिंगेश्वर मंदिरात जमला भक्तांचा मेळा, जमला भक्तांचा मेळा, जमला भक्तांचा मेळा. लिंगेश्वर मंदिरात जमला भक्तांचा मेळा, भक्तांचा मेळा, जमला भक्तांचा मेळा. आपलं घरदार विसरून, आपलं घरदार विसरून जावं भजनाला धावलं, आपलं घरदार विसरून जावं भजनाला धावलं. बरोबर तिरंगी सामन्याचा या ठिकाणी खरोखरच बुवाश्री सन्माननीय अखिलेश फाळके यांच्याकडून आम्हाला हे बहुमूल्य आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. ते आम्ही आमच्या ब्राह्मणदेव प्रसादित भजन मंडळाच्या स्वीकार करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तसेच या ठिकाणी आमचे सन्माननीय अखिलेश फाळके यांच्याकडून झांज वाजत, आमचे झांज वाजत देवेंद्र चव्हाण यांच्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेले ते धन्यवाद स्वीकारतो. धन्यवाद. तिरंगी सामन्याचा रंगच वेगळा, रंगच वेगळा, रंगच वेगळा. लिंगेश्वर मंदिरात जमला भक्तांचा मेळा, भक्तांचा मेळा, भक्तांचा मेळा. आपलं घरदार विसरून, आपलं घरदार विसरून जावं भजनाला धावलं, आपलं घरदार विसरून
तिथे आम्ही असे गाण्याचा प्रयत्न करतो. बघा. सितारे चंदा सितारे बिंदिया तुम्हारी बिंदिया तुम्हारी पूनम की रात हो पूनम की रात हो हम तुम्हारे सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात सांग कधी कळणार तुला भाव माझ्या पंचरत्नांची या ठिकाणी एक आठवणीला उजाळा. या ठिकाणी खरोखरच ज्यांनी भजनाचा वारसा जपला ह्या भर कलियुगामध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करतो. आज आम्हाला या नारदाच्या गादीवर बसण्याचा योग हा त्यांच्या आशीर्वादाने आला म्हणून मान मिळाला. म्हणजे पंचरत्नांची आठवण दोन वेळी गाण्याचा प्रयत्न करतो. बघा या ठिकाणी आमचे सम्राट व म्हणजे परशुराम व पांचाळ भजन सम्राट परशुराम व पांचाळ यांचा एक सादर करतो.
म्हणून रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून बाबा मोरया गजानना तसेच आमचे या ठिकाणी आमचे गुरूंचे गुरु चिंतामणी बाबांच्या त्यांची एक झलक. तसेच या ठिकाणी विलास पाटील बुवा यांची एक झलक. पंढरीच्या वाळवंटात डाव क्रिकेटचा मांडीला 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 संगा संगे पंडितांचा सामना रंगला संगा संगे पंडितांचा सामना रंगला पंढरीच्या वाळवंटात क्रिकेटचा मांडीला पंढरीच्या वाळवंटात डाव क्रिकेटचा मांडीला. तसेच त्यांची अजून एक विलासभाऊ पाटील यांची एक झलक. इली इली तसेच काशीराम परब बुवांचे एक अभंग. हॅलो. तसेच या ठिकाणी आमचे परममित्र बुवा मोहित कदम वराड यांच्याकडून बहुमूळचं 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आम्ही आमच्या ब्राह्मणदेव प्रसादित भजन मंडळाने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आमचे परममित्र वराड मावळी या ठिकाणी ओम टीम आलेले आहेत त्यांचे आम्ही आमच्या मंडळातर्फे आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. 100 रुपयाचं बहुमूळचं पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर
सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात हिरण्यकश्यपूला अभिमान झाला हिरण्यकश्यपूला अभिमान झाला हिरण्यकश्यपूला अभिमान झाला हिरण्यकश्यपूला अभिमान झाला शिक्षा डोंडावली बाळगला झाला शिक्षा डोंडावली हिरण्यकश्यपूला अभिमान झाला तो उन्मत्त झाला म्हणजे जसे आता बघा आमचे कवटकर बुवा मगाशी कसे म्हणजे काय भाषा एकदम भारी म्हणजे एकदम उन्मत्त भाषा जबरदस्त काय काय सांगावं ते बघा तशी भाषा म्हणून म्हणते आणि उन्मत्त झाल्यामुळे त्याचं पानिपत करण्यासाठी देवाने सर्व देवाने हा डाव साधला आणि एकदा इंद्राने हिरण्यकश्यपूच्या बायकोला पळवून घेऊन जात असताना एकदम अचानक नारदमुनी आडवी आल्याबरोबर इंद्रांचं प्लॅन फसलो एकदम समोर आल्याबरोबर म्हणतात अरे थांब इंद्रा अरे जातच होय काय आणि काय नक्की काय गडबड काय आणि ह्या काय तुझ्या खांद्यावर काय लटांबर काय ह्या असा म्हटल्यानंतर इंद्र काय करतोस तर म्हणतो अरे बाबा तू तो पाप करतो तू हे बरोबर नाही म्हणजे तू करतोस ह्या पाप बरोबर नाही आणि त्याच्यापेक्षा महापाप म्हणजे काय अरे तू एखाद्या गरोदर स्त्री पळून घेऊन जातोस म्हणजे ह्या त्याच्यापेक्षा महापाप आता नुसता बाई घेऊन जातात पाप आणि ह्या त्याच्यापेक्षा म्हणजे ह्याच्यापेक्षा महापाप म्हणून मग इंद्र एकदम म्हणजे घाबरलो इंद्र घाबरलो आणि म्हणता काय अरे मग आता काय करू काय म्हणजे मला काय तर तुम्ही या नारदमुनी काहीतरी मला उपाय सुचवा म्हणाले आता म्हणतात नारदमुनी काय अरे बाबा तू ह्या केलंच का कर्म का साधं सुद्धा नाही ह्या तुका काही काशीक जा गयाक जा पंढरपुराक जा गाणगापुराक जा आपण ह्या का भेटणार अरे तुझ्या अंगाला भगे पडतील भगे म्हणाले नारदमुनी म्हणाले तुझ्या अंगात भगा पडतील अरे काय असा कर्म केलं असता बेकार कर्म केलं म्हणजे त्याच्यामुळे तू त्या माफ करण्यात हेतून आहेस त्यामुळे तुका काय ह्या मिळणार नाही तरी पण म्हणाले एकदम गयावया करू लागला आणि म्हणाला नाही ना नारदमुनी काहीतरी तुम्हीच काहीतरी पर्याय सांगा काहीतरी विलास सांगा
काहीतरी विलास सांगा. मग नारद मुनी म्हणाले, असा जर तू म्हणत असेल तर बाबा त्याचा एक पर्याय असा. तर काय एक पर्याय असो की तुका एक मी सांगते तो उपाय करूचो लागतो. तर काय करतलं तर म्हणाले, तुका नवविधा भक्ती करूची लागा. नवविधा जर भक्ती तू केलीस तर त्याच्यासून काय तुझी नक्की सुटका होत नाही. नाहीतर काय सुटका नाही. त्याच्यामुळे तू बघ तुका म्हणजे त्या काय असं मान्य वाट म्हणजे काय चला ना. तर म्हणालो हो मग करते बाबा, ह्या आता माझं तर पाप मुक्त व्हायचं तर मग ह्यातला करू हरकत नाही म्हणलं करतोय. आणि मग ह्या नारद मुनी म्हणाले, तू असा करत असेल तर बाबा ठीक आहे. मग एक दिवस बाकी काय ना भक्ती कशी करायची. नवविधा भक्ती म्हणजे काय हिरण्यकश्यप एकदम आणि हिरण्यकश्यपू असा होता की त्याचा भक्त मुलगा म्हणजे प्रल्हाद. त्याला त्याची भक्ती मान्य नव्हती. भक्ती मान्य नव्हती म्हणजे कसा ते का म्हणा तू देवाची भक्ती करू नको, देवाची भक्ती करू नको. त्याका भरपूर वेळा त्यांनी प्रयत्न केले की त्याला कडेलोट करूचो, आगीत ढकलण्याचो किंवा तेलात उकळत्या तेलात पण त्याला टाकल्या. तरी पण त्याला काय झाला ना. म्हणून मला एवढा करून ह्याका काय झाला ना म्हणजे काहीतरी याच्या पाठीशी काहीतरी देवाचा बळा. मग त्यांनी काय केलंय, कारण नवविध भक्ती हिरण्यकश्यपू एकदम चवताळून देव. मग हिरण्यकश्यप काय म्हणाले, अरे बाबा तुझं देव तू म्हणतस ना, माझा देवा मग तुझं देव असा तरी खय, असा तरी खेच्यात. तर मग म्हणालो भक्त प्रल्हाद म्हणलं माझं सगळीकडे देव होय. तुम्ही सांगशात ते माझं चारीकडे ह्या देवळात देव, या माणसात देव, हे समोर देव सगळ्या माणसात जनमानसात सगळ्यात देवा. असं नाही की खै देव नाही. म्हणून एकदम हिरण्यकश्यप चवताळून उठले, एकदम चवताळून उठले. आणि त्यांनी त्या खांबार लात मारलेली, घडा करून लात मारल्याबरोबर खांब तुटलो. कसं आल्याबरोबर त्याच्यातून एकदम अकराळ विक्राळ नरसिंहरूप असा नरसिंहरूप धारण करून नरसिंह बाहेर इले. आणि मग काय याचा विशेष संपलो. धारण करून नरसिंह आले आणि त्यांनी कश्यपूला मांडीवर घेतला. कश्यपूक मांडीवर घेतल्याने आपल्या त्या नखाने त्याचं पोट फाडून त्याचं वध केल्याने. म्हणून म्हणते बघा हॅलो. या ठिकाणी स्वराज मित्र मंडळ बिभवणे यांच्याकडून आमच्यासाठी बहुमोलचं पारितोषिक आलेलं आम्ही आमच्या मंडळातर्फे स्वीकार करतो. आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
जय श्री धावलिंगेश्वरा, जय श्री पावलिंगेश्वरा, जय श्री धावलिंगेश्वरा, जय श्री पावलिंगेश्वरा, जय श्री धावलिंगेश्वरा, जय श्री पावलिंगेश्वरा, जय श्री रंगदेवते माते तुझा